फायर ब्रँड शरदजी कोळी आपल्यास विनंती आहे आपण सभेला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले यांना वंदन करून हिंदवी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब, शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, शिवसैनिकाचा पांडुरंग उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना नतमस्तक होऊन मानाचा जय महाराष्ट्र. वैभवजी नाईक साहेब, आपण तुम्हाला पहिलं सांगतो ना, शेजारी इथं कुच्चा हाणाला यायला पाहिजे ना. मला ह्या सभेला यायचं नव्हतं, पक्षाने माझी स्टार प्रचारक निवड करून मला राज्यात सभा दिल्या. त्या नेते मंडळी सगळे उगा शांत ऐकून घ्या, चुळबुळ करू नका आणि सगळ्यांच्या गाड्याला ब्रेके लावा. नसली तर मला काही घेणं देणं नाही. मी इथं आलोय याचा मुदला सगळं हिशोब करायला. काय साहेब लगेचच धरलं का तुम्ही माझ्याकडच? अहो त्याच्याकडे पण कधी कधी धरत जावा, किती पिसाळल्यासारखं अंगावर येतंय. अहो रस्त्याला कोंबड्या पण आडव्या आल्या नाही त्या. उद्धव साहेब आले ना, अरे कोणता मायकाला आला उद्धव ठाकरेंना अडवणारा? नाद कुणाचा पण करायचा, उद्धव ठाकरेंचा नाही. पारकर साहेब आर नाही तर पार घुसा. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे आवाज कुणाचा? ग्रामपंचायत खुडी सरपंच दीपक कदम यांच्या प्रयत्नाने सौ अमिता अनंत कावले आणि कलमट ग्रामपंचायत सदस्य हेलन कांबळी यांचं येथे प्रवेश होत आहे. सन्माननीय फायर ब्रँड कोळी यांना विनंती आहे आपण सभा कंटिन्यू करा. काल परवा नेपाळ मधली काय वाचाळवीरांनी कोंबड्याच्या पिल्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी नीट बोलायचं. अरे तुम्हीच काय, तुमचा बाप जरी आला तर असं बोलू शकत नाही. अरे उद्धव ठाकरेने काय बोलायचं हे फक्त ठाकरेच ठरवणार. अरे तू कोण रे? आणि तू सांगतोय 13:30ला सभा घेणार. अरे या 13:30 कुठल्या कुठल्या जगात राहतो तू? 13:30ला सभा घेतो आणि कोणत्या रस्त्यावर जाऊ देत नाही. दम आहे का तुझ्यात? उद्धव ठाकरे म्हणते ते नादाला नाही लागायचं. ज्या रस्त्यात आडवा यायचं त्याच रस्त्यात गाडला जाईल. काय रे तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुम्हाला भेटतोय? अरे हट. अरे तुम्हालाच काय, तुमच्या 70 पिढीला आम्ही भेट नाही. माझी विनंती आहे, मला 2-3 मिनिटं जास्ती वेळ द्या जरा. साहेब काय झालंय माहितीये का, तुम्हाला जायचं साहेब, पण तुम्हाला जे जे शब्द बोललेत त्याचा याचा मुदला सगळं हिशोब घ्यायचा साहेब. साहेब मस्तीन माजलेल्यांचा माज उतरवायचा आहे. अरे मी कोकणात येतोय म्हणल्यावर आमच्या पोलीस यंत्रणेवरती, आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर, अधिकाऱ्यावरती किती दबाव आणलाय बघा.
मला नोटीस देण्यात आल्या, नोटीस. आणि काय होतं रे नोटीस दिल्या? अरे 100 पार केला आता मी राजा हो, ढेग लागलाय नोटिसाचा. पर नोटीसच द्यायची आहे ना. अरे महाराष्ट्राचे ज्याने वाटोळ केला, राख रांगोळी केले, ह्या राणे कुटुंबाला नोटीस द्या. खाकी वर्दीवर चालते, त्या खाकी वर्दीचा 3, 13, 9, 18 या राण्याने केला. काय हो पोलीस अधिकाऱ्यानो, तुम्हाला गर्व नाही, अभिमान नाही? अरे हे राण्या हातबत्ती संत्र हाणल्यासारखा दारुड्यांनी काय बोलत होता? त्याला अडवा, ह्याला गाडा, त्याला तोडा. का रे तुझ्या बापाचं राज्य आहे? कोणाचं राज्य आहे? समोर पोलिसांना चॅलेंज दिलं, त्यावेळेस नोटीस नाही दिली. अरे पोलिसांसमोर म्हणला की पोलीस करून करून काय माझं वाकडं करतील, व्हिडिओ काढून त्यांच्या बायकाला धावते. अरे हट, मी सांगतोय राणे काय करते त्या पोलिसांच्या बायका. अरे चुलीवर कसे भाकरी जाळ लावून धडाधडा भासते त्यांना, तसं तुझं तोंड चुलीत नेऊन भासतेला धडाधडा जाळ लावून. तू काय हिरोची अवलाद आहे का? याला अजून एक लय नाद आहे, सारखा डीएनए टेस्ट करायचा, डीएनए टेस्ट करायचा. मला वाटतं आता ह्याची खरंच डीएनए टेस्ट करायची वेळ आली आहे. ती पण कळलंय, डॉक्टर देखील नेपाळ मधनं आणावं लागतं. मला मुसलमान समाज बांधवाला वरतून सांगायचा या स्टेजवरून, अरे राण्यानी भाजपवाल्याकडून सुपारी घेतलेली आहे. महाराष्ट्रातले 18 पॉइंट 12 पॉइंट बहुजन आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोकी भडकवून याला दंगल घडवायची आहे. अरे ज्या मराठा समाज बांधवांसाठी असलेले आमचे जरांगे पाटील आणि आमच्या मराठ्यांच्या आया बहिणी त्या ठिकाणी या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला, फायरिंग केली, गोळ्या घातल्या. एवढा मराठ्याचा तुला पुळका लावेल? त्यावेळेस काय थोबड बंद होता? त्यावेळेस कुठल्या बिळात शिपूट घालून बसला होता का फडणवीसानं खालनावरनं दाबून टाकलं होतं? अरे सगळी जर उंची काढली ना, 3.25 फूट 3.5 फूट देखील भरत नाही. खरं लय अजून चिरफाड करायची होती, पण काय आता साहेबांना बोलायचा वेळ कमी मिळाला. पण संदेश पारकर साहेब जाता जाता एवढं सांगतो, आपली मशाल त्यांच्यात अशी घाला, अशी घाला, पारकर साहेब आर नाही तर पार करा.